कधी तुम्हाला असं वाटलं आहे का, मला काहीतरी मोठं करायचंय, माझ्या आयुष्यात काहीतरी बदल हवाय, पण लगेच मन विचारतं नक्की काय करू? हे फक्त तुमच्या सोबतच नाही, जवळजवळ प्रत्येकाच्या मनात येणारा हा प्रश्न आहे आणि तो कधीतरी नक्कीच येतो. आणि खरी गंमत माहिती आहे का तुम्हाला? या प्रश्नाचं उत्तर ना आपल्या जवळच असतं, पण आपण ते शोधतच नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हाच विषय घेऊन आलो आहोत. तर नमस्कार, मी किरण सांगे स्वागत करते आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर आजचा व्हिडिओ खास ते सगळ्या महिलांसाठी आहे ज्यांच्या मनात नेहमी एक प्रश्न असतो, मला काहीतरी करायचंय पण नक्की काय करायचं ना तेच सुचत नाही. घरगुती जबाबदाऱ्या, वेळेचा ताण आणि मी खरंच काही करू शकते का, असा प्रश्न अनेकदा आपल्याला पडतो. चला तर मग बघूया, जर कुठलंही काही करायचं असेल आणि काही समजत नसेल तर काय करायला हवं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. आपल्याला ना नेहमी आतून जाणवतं की मी काहीतरी करू शकतो किंवा मला काहीतरी करायचंय, मी सुद्धा पुढे जाऊ शकतो किंवा मी सुद्धा पुढे जाऊ शकते. पण लगेच मनात ना दुसरा प्रश्न येतो, नक्की काय करायचं, नक्की कुठून सुरुवात करायची? हा प्रश्न अनेक महिलांच्या आयुष्यात वारंवार येत असतो. कधी आपण घरच्या कामात, मुलांच्या सांभाळण्यात किंवा काही वेगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये इतके अडकून जातो की स्वतःसाठी वेळच मिळत नाही. कधी वाटतं मला काहीतरी वेगळं करायचंय पण सुरुवात कुठून करायची तेच कळत नाही. कधी इतरांचं बघून प्रेरणा मिळते तर कधी लगेच मनात भीती वाटते, मी कधी हे करू शकते का, मी अपयशी झाले तर, असे मनात वेगवेगळे विचार येतात. आणि सगळ्यात महत्वाचा विचार म्हणजे लोक काय म्हणतील, हा सगळ्यात महत्वाचा बायकांना पडणारा प्रश्न आहे. भरपूर महिलांना ना खूप स्वप्न बघतात, करावंसं पण वाटतं, पण नंतर विचार करतात समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील, ते मला नाव ठेवतील, मला हे जमेल का, हे सगळे आपण विचार करतो आणि हीच भीती आपल्याला थांबवते. आपले स्वप्न जे आहे ते इथेच थांबले जातात. परिणाम काय होतो माहितीये का? दिवस जातात, महिने जातात, वेळ निघून जातो, स्वप्न आपली जी आहे ती मनातच राहतात. आपण स्वप्न जी आहे ती बाहेर येऊच देत नाही, फक्त मनात विचार करत राहतो. आपण काम करण्याआधीच थांबून जातो, तर आपले स्वप्न कशी पूर्ण होणार सांगा बरं? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नेमकं काहीतरी करायचं म्हणजे काय करायचं, आपण काय करू शकतो ते बघूया. सगळ्यात पहिले महत्वाची स्टेप, सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचंय, स्वतःला ओळखायचंय. काय करायचंय? स्वतःला ओळखा. ठीक आहे, तुम्हाला जर आयुष्यात काही करायचं असेल, तुमचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर स्वतःला ओळखायला शिका. स्वतःला ओळखायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर तुमची ताकद काय आहे ती ओळखायची. ठीक आहे, तुम्ही काय करू शकतात, ठीक आहे, तुम्ही काय करू शकताय हा विचार करायचा आहे. ठीक आहे, तुम्ही काय करू शकतात हा आपल्याला विचार करायचा आणि फक्त विचार करायचा नाहीये. काय करायचंय आपल्याला, एक नोटबुक घ्यायची आहे, डायरी घ्यायची, जे असेल ते, जर तुमच्याकडे ब्लॅकबोर्ड, फळा वगैरे असेल तो घेऊ शकतात. काहीही वही कागद घ्यायचा आहे आणि त्यावर सरळ लिहून काढायचंय तुम्हाला आवडणाऱ्या 5 गोष्टी. आज काय करायचंय तुम्हाला, सरळ 5 गोष्टी ज्या तुम्हाला आवडणाऱ्या आहेत त्या तुमच्या वहीवर जे लिहून काढायच्या आहेत, सरळ तुम्हाला वहीच्या पानावर त्या लिहून काढायच्या आहेत. तुम्हाला स्वयंपाक छान येत असेल तर त्याबद्दल विचार करू शकतात. ठीक आहे, तुम्हाला काय आवडतं, ठीक आहे, तुम्ही काय करू शकतात, तुम्हाला काय आवडतं, ओके, तुम्हाला काय आवडतं. जर तुम्हाला स्वयंपाक छान येत असेल तर तुम्ही कुकिंगचे क्लासेस चालू करू शकतात. लोकांशी बोलायला आवडतं का, लोकांशी बोलायला आवडत असेल तर तुम्ही काउन्सिलिंग करू शकतात. मुलांना शिकवायला मजा येते का, तो विचार करा. जर मुलांना शिकवायला मजा येत असेल तर लहान मुलं तुम्ही शिकवू शकताय. ठीक आहे, लहान मुलांची शिकवणूक घेऊ शकताय. सुरुवात सांगते, स्टार्टअप, बेसिक छोटंसं. तुम्हाला जर काही सुरुवात करायची असेल तर तुम्ही इथून करू शकताय, शिकवणी घेऊ शकताय लहान मुलांची. किंवा जर तुम्हाला डिझाईन, आर्ट, मेकअप, म्युझिक यामध्ये आवड असेल तर तुम्ही तो करिअर जो काय आहे तो चूज करू शकताय. तुमच्या आवडीच्या 5 गोष्टींची तुम्हाला आज लिस्ट करायची आहे. वहीमध्ये 5 गोष्टींची जी काय आहे ती लिस्ट करायची आहे. त्यानंतर काय करायचंय, तुम्हाला लहान सुरुवात करायची आहे. आता लहान सुरुवात म्हणजे नेमकं काय करायचं, लहान सुरुवात म्हणजे काय करायचं, तर तुमच्या ज्या गोष्टी, जी तुम्हाला गोष्ट 5 गोष्टी तुम्ही नोट डाऊन करणार आहे त्यातली एक सिलेक्ट करायची आहे आणि त्यामध्ये पुढे जायचा विचार करायचा आहे. त्या गोष्टीत आपण पुढे कसं जाऊ शकतो तो विचार करायचा आहे. ठीक आहे, वहीच्या पानावर पूर्ण नोट डाऊन करू शकताय, प्लान बनवू शकताय.
ठीक आहे, एखादा प्लॅन बनवू शकताय. तुमचा रुटीन, मेन म्हणजे रुटीन तुमचा सेट करा. सकाळी उठल्यापासून रात्री झोपल्यापर्यंत जो काही रुटीन आहे तो तुम्हाला सेट करायचा आहे. तुम्हाला मुलांना किती वेळ द्यायचा आहे, स्वतःसाठी किती वेळ करायचा आहे, घरातल्यांसाठी किती वेळ द्यायचा आहे, हा तुम्ही एक रुटीन सेटअप करू शकताय. सकाळी 6 वाजता समजा उठताय तर रात्री 10 वाजेपर्यंतचा जो रुटीन आहे तो तुम्हाला लिहून काढायचा आहे आणि त्यानुसार. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगते, सकाळी उठल्याबरोबर एक डायरी लिहायची सुरुवात ठेवायची. ठीक आहे, लिहायची सवय ठेवायची. सकाळी उठलं की डायरी घ्यायची, पेन घ्यायचा. तुम्हाला दिवसभरात काय काय काम करायचे ते नोट डाऊन करायचे आहे. पूर्ण एक लिस्ट बनवायची तुम्हाला सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत. ठीक आहे, तुम्ही कुठलं काम करत नाही, तुमच्या घरातल्या ऍक्टिव्हिटी करताय त्या सुद्धा तुम्हाला लिहायची सवय लावायची आहे. काय करायचंय, नोट डाऊन करायचंय सगळं जे काही आहे. त्यानंतर तुम्ही ज्या स्किल जी तुम्ही चॉईस करणार आहात त्यामध्ये एक लहान सुरुवात करायची आहे. जसं मी एक्झाम्पल दिलं, एक शिकवणूक जर तुम्ही चालू करताय, 2 मुलं शिकवतायत, तर ते 2 मुलं बाहेर 4 जणांना जाऊन सांगणार आहेत की आम्ही इथे क्लास लावले, इथे शिकवणुकीला मुलं घातलेत, तर तुम्हाला अजून 4 स्टुडंट मिळू शकतात. कुठल्याही गोष्टीची एक सुरुवात करा, एक पाऊल. तुमच्यामध्ये एक अशी शक्ती आहे जी जग जिंकू शकते. काय म्हटले मी, तुमच्यामध्ये एक अशी शक्ती आहे जी जग जिंकू शकते. फक्त एक सुरुवात हवी आहे, तुम्हाला एक पाऊल टाकायचंय. जर तुम्ही सुरुवातच नाही केली तर तुम्ही पाऊलच पुढे टाकलं नाही तर त्याचा काहीच उपयोग होणार नाहीये. ठीक आहे, जी तुम्ही सुरुवात करणार आहात, जी तुमची लहान सुरुवात स्टार्टिंगला करणार आहात, त्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला सातत्य ठेवायचंय. काय करायचंय, सातत्य, कंटिन्यू ते करत राहायचंय. समजा तुम्ही आज केलं उद्या सोडून दिलं, काही उपयोग होणार नाही. तुम्हाला त्यामध्ये सातत्य ठेवायला हवं. कुठलीही स्किल, मी काय म्हणत नाही फक्त ग्राफिक मध्ये करा, कुठलीही स्किल असो त्यामध्ये तुम्हाला सातत्य ठेवायचं आहे. त्यानंतर प्रॅक्टिस, सगळ्यात मेन प्रॅक्टिस ठेवायची आहे. नवीन गोष्टी त्या फील्डमध्ये शिकायच्या आहेत. प्रॅक्टिस केल्याने तुम्हाला त्याच्यामध्ये स्किल अजून जास्त डेव्हलप होणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते पूर्ण करण्यासाठी जे तुम्ही ठरवलं आहे ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायचंय. काय करायचे तुम्हाला, प्रयत्न. या 3 गोष्टी तुम्हाला महत्वाच्या आहे. सातत्य, प्रॅक्टिस आणि प्रयत्न. ह्या 3 गोष्टी तुम्हाला आयुष्यात पुढे घेऊन जाणार आहेत. तुम्हाला जी गोष्ट पूर्ण करायची आहे, सक्सेस व्हायचंय ज्या गोष्टीमध्ये, ह्या 3 गोष्टी तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. सातत्य, प्रॅक्टिस आणि प्रयत्न. जी गोष्ट पूर्ण करणार आहात त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचे. जर तुम्ही प्रयत्नच केले नाही, फक्त विचारच करत राहिले, डोक्यातच फक्त स्वप्न बघत राहिला, तर ते पूर्ण होणार नाहीयेत. ओके, बऱ्याच अडचणी येणार आहे. आता तुम्ही जेव्हा एखादी सुरुवात करणार आहे, बिझनेस म्हणत नाही, सुरुवात म्हणते, एक लहान सुरुवात जेव्हा तुम्ही कराल ना तेव्हा तुम्हाला बऱ्याच अडचणी येणार आहे. आणि अडचणी आल्या ना तेव्हाच समजायचं की आपण घडतोय. जोपर्यंत अडचणी येत नाही ना तोपर्यंत माणूस घडत नाही. ज्या अडचणी येतात ना त्यामधूनच आपण शिकतो. अडचणी येणार आहे, ठीक आहे, अडचणींना सामोरं जायचंय. अडचणीला सामोरे जा. ओके, भरपूर वेळा सांगते काय होईल, तुम्ही एखादं काम ठरवाल, ठीक आहे, तुम्हाला ती गोष्ट करायची, प्रॅक्टिसही करा, पण त्यामध्ये तुम्हाला फॅमिली टाइम मध्ये वेळ भेटणार नाही, तुमची चिडचिड होईल, ठीक आहे, संताप होईल. पण तेव्हा तुम्हाला चिडचिड न करता मन शांत ठेवायचंय, रिलॅक्स व्हायचंय थोडं आणि विचार करायचा की आपण काय करू शकतो, यामधून कसं सॉल्युशन काढू शकतोय. सॉल्युशन काढायचंय, अडचणींना सामोरं जायचंय. अडचणीला सामोरं गेल्याशिवाय आपण कधीही परफेक्ट होत नाही. मोठे मोठे उद्योजक बघा, त्यांच्या यशोगाथा बघा, त्यांची पुस्तकं वाचा, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल कुठलाही व्यक्ती अडचणीशिवाय पुढे गेला नाहीये. ज्या वेळेला तुम्हाला आयुष्यात अडचणी येतील ना त्यावेळेला समजायचं की तुम्ही सक्सेस होण्याच्या मार्गावर आहात. जोपर्यंत अडचणी येणार नाही तोपर्यंत तुम्ही सक्सेस होणार नाही. ठीक आहे, आता यामध्ये तुम्हाला अजून एक थिंग काय करायची, तर तुमच्या घरामध्ये जेव्हा तुम्ही स्किल डेव्हलप करणार आहात तर तुम्हाला प्रसन्न ठेवायचंय. जे काही वातावरण आहे घरचं ते प्रसन्न, जी तुम्हाला गोष्ट आवडेल ना त्यावर फोकस करायचे. समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादा कोपरा, तुमच्या घराचा एक कॉर्नर तो आवडत असला, तिथे निवांत खुर्ची टाकून बसा. तिथे तुम्हाला स्किल गेन करायच्या, काही माहिती काढायची ती काढा. जो तुम्हाला वेळ भेटेल 10 मिनिटं काढा, जास्त नाही. सुरुवातीला 24 तासातले 10 मिनिटं तर तुम्ही स्वतःसाठी नक्कीच काढू शकताय. 10 मिनिटं 15 मिनिटं असं करून वेळ वाढवत जा आणि स्वतःसाठी वेळ काढायला शिका. कुटुंबासाठी, मुलांसाठी तर आपण आयुष्यभर वेळ काढणारच आहोत, पण स्वतःसाठी जगायला शिका, स्वतःसाठी वेळ काढायला शिका. ठीक आहे, आपण महिला काय करतो माहितीये का, आपण फक्त फॅमिलीला वेळ देतो आणि मग आपण म्हणतो की आपल्याकडून काही होत नाही, आपल्याला पण मोठं व्हायचंय.
पण आपल्याकडून काही होतच नाहीये. पण कधी होईल, जेव्हा आपण प्रयत्न करणार आहे, जेव्हा आपण त्याच्यासाठी वेळ देणार आहे, त्यात सातत्य ठेवणार आहे, प्रॅक्टिस ठेवणार आहे, तेव्हाच आपण सक्सेस होणार आहे. जोपर्यंत तुम्ही मी सांगते, तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा, मला काय करायचंय, मी काय करू शकते. तुम्हाला समोरचा व्यक्ती येऊन सांगणार नाहीये की बाबा हे कर, तू याच्यात करिअर कर, तू ही गोष्ट कर, तू याच्यात पुढे जाशील. तुम्ही स्वतःला जोपर्यंत प्रश्न विचारत नाही ना की तुम्हाला काय करायचंय किंवा तुम्हाला कुठली गोष्ट येते, तोपर्यंत तुम्ही सक्सेस होऊ शकणार नाहीये. याच्या त्याच्या यशोगाथा बघून किंवा व्हिडिओज बघून तुम्ही सक्सेसफुल होणार नाहीये. तुम्हाला स्वतः त्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे, मोटिवेशन घ्यावं लागणार आहे. मोटिवेशनल व्हिडिओज बघू शकतायत. जर तुम्हाला एखादं काम करायचंय, त्यामधून प्रेरणा हवी आहे, तर एखाद्याची मोटिवेशन घ्या, एखाद्याचे मोटिवेशनल पुस्तकं वाचा. भरपूर सारे लेखक आहेत जे की मोटिवेशनल पुस्तकं देतात. मी सुद्धा एक आनंदाचा पासवर्ड म्हणून पुस्तक वाचलेलं होतं. खूप छान मोटिवेशनल पुस्तक आहे ते. असे तुम्ही काही, तुम्हाला जी स्किल आवडत असेल त्यामध्ये करू शकता. जर तुम्हाला झाडांमध्ये वेळ घालवायला आवडत असेल, तर तुम्ही तुमचे जे काही दिवसभरातले 10 मिनिटे झाडांना पाणी देण्यामध्ये, तिथे तुम्हाला निवांत आनंद मिळत असेल, एक तुम्हाला वाइब्स मिळत असतील, तर तुम्ही तिथे वेळ घालवू शकतात. फक्त तुम्ही स्वतःला वेळ द्यायला शिका. जोपर्यंत स्वतःला वेळ देत नाही, तोपर्यंत तुम्ही आयुष्यात सक्सेस होणार नाही आहात. ठीक आहे, तर आता तुम्हाला काय करायचंय, आज माझी ही व्हिडिओ बघितल्यानंतर सरळ तुम्हाला वही पेन घ्यायचंय आणि तुम्हाला जी आवडणारी गोष्ट आहे ती तुमच्या पुस्तकावर किंवा नोटबुकवर जे आहे ते नोट आउट करायची आहे आणि त्यातून सुरुवात करायची आहे. आजपासून ठरवा की हो, आजपासून मी स्वतःला वेळ देणार आहे आणि स्वतःसाठी जगणार आहे, कुटुंबासोबत स्वतःसाठी सुद्धा वेळ काढणार आहे. आणि अजून एक महत्वाची रिमाइंडर द्यायची होती. आपण ना एक मेंबरशिप सुरू केलेली आहे, तर त्यामध्ये मी सांगते काय काय होणार, इन्क्लूड आहेत, मेंबरशिपचे फायदे काय असणार आहेत. तर व्यवसाय वाढीसाठी तुम्हाला ग्रुप, एक व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं जाईल. त्यामध्ये तुम्हाला व्यवसाय वाढीसाठी रोजच्या टिप, आणि हा जो ग्रुप आहे तो फक्त महिलांसाठी असणार आहे. व्यवसाय वाढीसाठी रोजच्या ज्या काही टिप्स असतात त्या मिळणार आहेत, डेली टिप्स भेटणार आहे. त्यानंतर डिजिटल मार्केटिंगसाठी जे काही मार्गदर्शन लागणार आहे ते सुद्धा मिळणार आहे. तुमच्या शंका मिटवण्यासाठी मधून मधून लाईव्ह सेशन सुद्धा असणार आहे. त्यानंतर कोर्स खरेदी, जर आपल्या अकॅडमीमध्ये तुम्ही एखादा कोर्स घेताय तर त्याच्यावर तुम्हाला विशेष सवलत असणार आहे जर तुम्ही मेंबर असणार आहात तर आमचे. त्यानंतर आहे नेटवर्किंग ऑपॉर्च्युनिटी, इतर उद्योजकांशी जोडले जाण्याची संधी तुम्हाला यातून मिळणार आहे. मोटिवेशनल गायडन्स तुम्हाला त्या ग्रुपला मिळत जाणार आहे. फ्रीलान्सिंग, साइड इन्कमच्या टिप्स ज्या आहेत त्या सुद्धा या ग्रुपच्या मार्फत तुम्हाला मिळणार आहेत. त्यानंतर याच्या रेकॉर्डिंग सुद्धा मिळतील. कॉन्फिडन्स वाढवायला मदत करणार आहोत आम्ही तुमचा. त्यानंतर टाइम मॅनेजमेंट, प्लॅनिंग कसं करायचं प्रॉपर ते सुद्धा यामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर ऍक्सेस टू व्हॉट्सअप ग्रुप, व्हॉट्सअप ग्रुपचा ऍक्सेस जो आहे तो मिळणार आहे. याची मेंबरशिप जे चार्जेस आहेत, जर तुम्ही दिवाळीपर्यंत रजिस्ट्रेशन केलं तर 1 इयर म्हणजे 2026 साठी हे ग्रुप क्रिएट केलेला आहे. तर त्याचं जर तुम्ही दिवाळीपर्यंत सबस्क्रिप्शन घेतलं तर 1200 रुपयामध्ये तुम्हाला पूर्ण 1 इयर प्लस हे 3 मंथ म्हणजे 13 महिने तुम्हाला 13-14 महिने तुम्हाला मिळणार आहेत. जर कुणाला ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकतायत. तुम्हाला जी काही इन्फॉर्मेशन आहे ती दिली जाईल. ठीक आहे, तर आजची व्हिडिओ तुमच्यासाठी मोटिवेशन यासाठीच होती की तुम्ही नवीन काहीतरी करावं, कुठून तरी सुरुवात करावी, ह्याच हेतूने केलेली होती. तर नक्की व्हिडिओ जर आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच. कीप सपोर्टिंग. बाय.